नमस्कार, मी मंथन सावंतांचं मंथन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा. तर आज आम्ही जाणार असो घोडेमुख मंदिर. ह्या व्हिडिओ तुमका घोडेमुख मंदिराबद्दल माहिती आणि जत्रा कशी असता ती ह्या व्हिडिओत तुमका बघू भेटतली. तर आज माझ्यासोबत असत माझा भाव जीवन सावंत आणि योगेश सावंत. एका बघितलंच असतं तुम्ही. तर चला तर जाऊया घोडेमुख. तर कसं काय मंडळी, व्हिडिओ आवडतात मा आवडाकच होय. नमस्कार, मी मंथन सावंत आणि आज आपण बघूयात एक नवीन गाव आणि त्या गावातला प्राचीन मंदिर. दक्षिण कोकणातला सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर म्हणजे श्रीदेव घोडेमुख मंदिर. मंदिराकडे जाताना भेटता ती म्हणजे देवाची सुंदर अशी देवराई. देवराई म्हणजे कोकणातल्या संस्कृतीन संरक्षण केलेला सुंदर असा जंगल. ह्याच निसर्गासोबत प्रवास करतानाचो सुंदर असो एक क्षण. सावंतवाडी ते घोडेमुख या अंतर 15 किलोमीटर एवढा असा. आपल्या कोकणात प्रवास करूचो आनंद काय वेगळोच असा. ह्या सुंदर प्रवासाचा अनुभव तुम्ही पण माझ्यासोबत अनुभवा. मंदिराच्या पायथ्याशी 30 वर्ष सतत काम करणारी एक आजी असा. त्या आजीकडे तुमका नारळ केळी सर्व सामान भेटताला. बाजूकच सावंत काकूंचा एक हॉटेल असा. पहिली भेटता ती म्हणजे देवाची सुंदर अशी कमान. नमस्कार. तर आम्ही आता पोचलेलो असू घोडेमुख मंदिर. बघू शकता तुम्ही. जत्रेक ह्याच जागेवर एवढी गर्दी असता जर उभे राहू पण जागा नसता. ती पण मी तुमका अनुभवतलं. सध्या अशी स्थिती असता व उद्या जत्रेक भरपूर गर्दी असतली. तिथे पण तुम्ही अनुभवा. धन्यवाद. घोडेमुख मंदिराचा इतिहास आणि घोडेमुख मंदिरात घोडेमुख या नाव कसा पडला ह्या मी तुमका थोडक्यात सांगतोय. त्या काळात सावंतवाडी संस्थानात एक सत्पुरुष सेवेत होते. सावंतवाडी ते मातोंड ते रोज ये जा करत असत. त्यामुळे राजाने त्यांना एक घोडो बक्षीस म्हणून दिलो होतो. तो घोडो न्हावेली सीमेकडे इलो की पुढे पाऊल टाकी नाय. पण जेव्हा ते घोड्यावरनं उतरत तेव्हा घोडो पुढे चला असा रोज संध्याकाळी होऊ लागला. तेव्हा त्यांच्यानी आचार्यांकडे चौकशी केली. तेव्हा आचार्यांका असो दृष्टांत झालो की जंगलात एक शिवलिंग असा. जेव्हा जंगलात शिवलिंगाचा शोध घेतलो तेव्हा एक सुंदर असा शिवलिंग जंगलात मिळाला. अश्वामुळे देवाची स्थापना झाली म्हणून या देवाचं नाव घोडेमुख असा ठेवण्यात दिला. मार्तंड स्वरूप ह्या देवा घोडेमुख असा म्हटला जातो. नमस्कार. तर मी चालले असे आता घोडेमुख जत्रेक. तर नेऊ गेले कोंबो काकीकडे. तर काकीची वाट बघतोय. काकीची अजून येऊ नया. कोंबो वाट बघता कधी एकदा बाहेर पडतोय तो. तुमका दाखवते कोंबो बघा. कोंबड्याची मालकी नेलेली आहे. ते पैसे पोच जाऊ नये म्हणा माझ्याकडे बघत हा. अगो बाई देते का पैसे देतोय. काकी मस्त की लग्न जेवण गेली आणि कोंबडो धरता. काकीने कोंबड्या धरलेलो. बघा माझं कोंबडो हे घेऊन चाललो आम्ही आता घोडेमुख. बघा चला तर जाऊया घोडेमुख. गाडी पार्किंग करून आम्ही चाललो आता मंदिराकडे. ह्या दादाकडे 250 रुपयाक एक कोंबो होतो. तुम्ही कितके घेतल्यात? जत्रा म्हटली काय मेन असता तो म्हणजे बाजार. मंदिराकडे वरती जाऊक 2 वाटे असत. त्यातली एक वाट जंगलातनं थेट मंदिराकडे जाता. ज्यांका शारीरिक व्याधी असत त्यांच्यानी हे मातीचे
अवयव दान करून नवस पूर्ण करूची प्रथा असा. ज्या लोकांका वर जाऊक भेटणार नाही त्या लोकांचे नवस, नारळ आणि गाराणी ह्याच कमानीकडे घातली जातात. प्रत्येकाचे नवसाप्रमाणे कोंबे असतात. कोणाचो 1 तर कोणाचे 4 तर कोणाचे 7. मेहनत करून पैसे कमवा ह्याचा एक सुंदर असा उदाहरण. पुढे जाता जाता जीवन म्हणायला लागलो, चला मी तुमका एक जादू दाखवतो. जीवनची जादू बघून लोकांनी धरली जीवनची पाठ. श्री घोडेमुख देवस्थान, मातोंड, पेंडूर, न्हावेली, मळेवाड या चतुर्भुज सीमेचा जागृत देवस्थान असा. काय ते बाबू, काय ते कोंबरे. समुद्र सपाटीपासून 800 ते 900 मीटर मंदिर उंच असा. डोंगराच्या माथ्यावर बसान देव सगळीकडे लक्ष देतात. घोडेमुखाक 360 खेड्यांचो अधिपती असा म्हटला जाता. देव घोडेमुखाक मार्तंड अशी उपाधी दिलेली असा. सावंतवाडी, मळेवाड या रस्त्यावरून जाणारे भाविक जाताना येताना आवर्जून या मंदिरात नतमस्तक होतात. हेरवी रिकामी असणारे पायरे जत्रेच्या दिवशी दिसेनासे होतात. ह्या गावच्या चतुर्भुज सीमेपर्यंत घोड्यावर बसणं चलणार नाही. गर्दी पाहिला बसली आधी. पुढच्या वर्षी नक्की जत्रे घ्या. नवीन पाहुणा आमचो आंबोलीचो जत्रा बघितलेलो. जत्रा बघून भियालो. चढाक पहिला आधी भियालो, नंतर माणसा बघून भियालो. कसा वाटला रे? बरं वाटला? कोकणात जास्त चर्चेत असलेली जत्रा म्हणजे कोंबड्यांची जत्रा. ह्या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे देवाच्या गणांका म्हणजेच चाळ्यांका कोंबडो व नारळ दिलो आता. पांडू कोंबड्यांची जत्रा ही माणसांनी रूढ केलेली एक परंपरा असा. ह्यो एक श्रद्धेचो भाग हा. म्हणूनच ह्या जत्रेक कोंबड्यांची जत्रा म्हणतात. पहिलं म्हणजे देवाक नारळ दितात. नारळ फोडूनच मग कोंबे कापूक सुरुवात होता. ही एक कोकणातली परंपरा असा. आपण बघू शकतात आजोबा चालतात मुंबईवाले. हो नावेलीचे परब. किती कोंबे आणलेला? 2. शाबास. हो माचवणी गाणी फरक खाला कडे. आपला या कोकण आपणच कसा जपावाया या प्रसाद गावडेन सुंदर अशा भाषेत सांगितलेला असा. ही माझी एकट्याची नाही, आमची सगळ्यांची मुवमेंट असा. कांदा आणि ह्या सगळ्या परिसरातले सगळे लोक गेले 2 महिने झाले ओंकार हत्ती जो असा आमच्या सह्याद्रीचो राखणदार, तर तो त्याच्या नॅचरल हॅबिटेट म्हणजे त्याच्या नैसर्गिक अधिवासात राहायचो. कारण इतक्या सुंदर सह्याद्री असा, इतक्या जबरदस्त जंगल आमच्याकडे असा. युनेस्कोचो वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट असा. वर्ल्ड लेटेस्ट जगातले जे काही 8 जैवविविधतेचे हॉटस्पॉट असतात त्याच्यामध्ये आमच्या कोकणाचा नंबर येतात. आणि अशा भागामधल्या जंगलात तो हत्ती एका खाजगी जंगलामध्ये नेण्याची गरज पडते. तर या सरकारचा अपयश आहे आणि कोणीही खाजगी जंगलात आमचं राखणदार जाता कामा नये आणि तो ह्याच जंगलात राहावं याच्यासाठी ही सगळी मंडळी मेहनत घेतात. आम्ही फक्त या माध्यमातून आज आम्ही इकडे घोडेमुख ह्यो सुद्धा एक राखणदार आहे या गावाचो. या घोडेमुखाचा जंगल म्हणजे या सगळ्या परिसरातला एक प्रकारे बायोडायव्हर्सिटीचा हॉटस्पॉट आहे, एक देवराई आहे. आणि ह्यो जो 360 चाळ्यांचा अधिपती आहे त्याच्यासमोर आमच्या सगळ्यांचा गारणा की आमचो राखणदार जसं तू आमचो राखणदार असं तरी तुझा या जंगल राखणं ह्यो राखणदार त्याच्या पाठीशी असोच उभं राहू रे माझ्या महाराज. मी बघा कसं वाचलंय या आरडान कोंबडो सांगू होतो. चला तर मंडळी आम्ही अजून आता घराक काळोख पडा गेलो. भेटा या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.
नमस्कार. पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल सगळ्यांचे आभार. असाच प्रेम माझ्यावर करत राहा. आणि ज्यांका ह्या वर्षी जत्रेक भेटणार नाही त्यांच्यानी पुढच्या वर्षी नक्कीच जत्रेक भेट द्या. जत्रा आपली अनुभवा. देव पण तुमचीच वाट बघत असता, त्यामुळे टाईम काढून नक्कीच मंदिरात भेट द्या. मी या व्हिडिओतनं तुमका मंदिराबद्दल माहिती आणि जत्रा कशी असतं ह्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तो कसं केलं आहे तो मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा.